ही जीवन कहाणी अथक प्रयत्नांची, स्मरणाने वाढे उमेद जगावयाची. प्रेरित प्रेरणा हा जीवन कर्मी जगला, कितीकांना देई आशा फुलावयाची. डॉक्टर मोह पिंपळखरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये आजच्या व्याख्यात्या आहेत विद्या भागवत. विद्या भागवत या MPhil, MA आणि DSc या पदवीधारक आहेत. त्या आर्ट्स बेस्ड प्रॅक्टिशनर असून त्यांना 32 वर्षांचा विशेष शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. आर्ट्स बेस्ड थेरपीची साधने आणि तंत्रे यावर संशोधनात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कंट्री स्कूल डायरी या जुलिया वेबरने लिहिलेल्या पुस्तकाचे भाषांतर त्यांनी केले आहे. विशेष शिक्षण, बहुआयामी बुद्धिमत्ता, मजेदार खेळ यासारख्या अनेक विषयांवरती शिक्षक आणि पालक यांच्यासाठी त्या कार्यशाळा घेतात. लेखन, संगीत, नाटक, कविता, अभिवाचन इत्यादी क्षेत्रात त्यांना आवड आहे आणि त्यामध्ये त्यांना अनेक पारितोषिकही मिळाली आहेत. नमस्कार. डॉक्टर मोह पिंपळखरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये विशेष शिक्षण अर्थात स्पेशल एज्युकेशन या विषयावरती बोलायला मला इथे आमंत्रित केलं, याबद्दल मनापासून धन्यवाद. विशेष म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. मग ते एखाद वेळेला काहीतरी वेगळं खास अशी एखादी गोष्ट असेल किंवा एखादा तो गुण असेल, एखादा प्रसंग असेल आपल्या मनातला, किंवा मग शिक्षण असेल. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला शिक्षण म्हणजे खरंच काय, तर आपण जे अनुभव घेतो ते आपल्या मेंदूमध्ये साठवले जातात आणि त्याच्यामार्फत आपण वेगवेगळ्या क्रिया आकलनाच्या करून लेखन, वाचन, ऐकणं या सगळ्या माध्यमातनं आपण एक एक गोष्ट शिकत असतो. आणि मग आपलं कालांतराने सुरू होतं ते आपलं शालेय शिक्षण. पण मग शिक्षणाच्या या टप्प्यावरती यायच्या वेळेला आपल्याला काही वेळेला आपल्या पाल्याला एखाद्या वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे असं वाटतं. परवाच्याच दिवशी ना माझ्याकडे काही पालक आले होते. तर त्यांनी असं म्हटलं की माझी मुलगी आत्ता 10 वर्षाची आहे आणि तिला ना आत्ता लिहिता वाचता येत नाही आहे, पण सांगते मात्र ती सगळं. मग ज्या वेळेला त्या मुलीचं आम्ही काही टेस्टिंग केलं त्याच्यानंतर लक्षात आलं की त्या मुलीला तिची आहे ती लेखन समस्या आहे. मग ही मुलगी विशेष शिक्षण घेऊ शकते का? निश्चितच. विशेष शिक्षण म्हणजे काय असं जेव्हा आपल्यापुढे विचार येतो त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येतं की विशेष गरजा असणारी जी काही मुलं आहेत त्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या पद्धतीची तंत्र वापरून वेगवेगळ्या सुविधा, उपकरणं यांचा वापर करून त्यांना जे शिक्षण दिलं जातं त्याला आपण विशेष शिक्षण असं म्हणू शकतो. म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा जे विद्यार्थी वेगळे असतात त्यांना या विशेष शिक्षणाची गरज आहे. याचा जर आपण इतिहास पाहिला ना तर असं दिसतं की पूर्वी आपण ज्या मुलांना काहीतरी वेडी आहेत का ही अशी शंका यायची, किंवा हे पूर्वजन्मीचं पाप आहे या दृष्टिकोनातनं अशा मुलांच्याकडे पाहिलं जायचं, किंवा त्यांच्याबद्दल दया वाटायची आणि या दृष्टीनंच बघितलं जायचं. पण कालांतराने जसजसं संशोधन व्हायला लागलं तसं तसं या मुलांची वेगळी गरज आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि मग या विशेष शिक्षणाच्या प्रणालीला सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये हॅनिक, ब्रेड्यूल, गॅलेंडवूट किंवा मॉन्टेसरी मॅडम यांनी अतिशय प्रयत्न केले आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शाळा, कायदा आणि त्याच्या सुविधा याही हळूहळू निर्माण झाल्या. अर्थात भारतामध्ये याच्याबद्दलची फार जागृती नव्हती. भारतामध्ये आपल्याला इंग्रजांच्या काळानंतर जे काही शिक्षण त्यांनी सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू मॉन्टेसरी मॅडमनी आपल्या सर्वसामान्य मुलांसाठी शाळा सुरू केल्या आणि त्यांनी जी शिक्षण पद्धती राबवली त्याच्यामध्ये हळूहळू या विशेष मुलांना आपल्याला शिकवता यायला लागलं असं लक्षात आलं. मग याची उद्दिष्ट काय आहेत, कशासाठी द्यायचं विशेष शिक्षण? तर मुळामध्ये कसं होतं की विशेष बालकं आपल्याकडची जी आहेत ती मुलं ओळखता येणं
आणि ते ओळखून त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देता येणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं. मग त्यांच्या गरजा, त्यांच्या नेमक्या क्षमता काय आहेत, त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत, त्यांच्याकडे किती प्रमाणात व्यक्तिगत लक्ष द्यायला लागतं आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला त्यावेळेला करावा लागतो. प्रत्येकाच्या गरजेनुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम बनवला जातो आणि मग त्यांच्यासाठी विशेष अध्यापन पद्धती वापरायला लागते. विशेष तंत्र, विशेष साधनं विकसित केली जातात. ही सगळी आपल्या विशेष शिक्षणाची उद्दिष्टं आहेत. त्याच्याचबरोबर त्यांचं मूल्यमापन हे वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. ते पालक आणि शिक्षकांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. शिक्षकांचं प्रशिक्षण जे आहे ना, ते आपल्या नेहमीच्या BEdसारखं नसून थोडंसं त्याच्यामध्ये या मुलांना ओळखता येण्यापासून त्यांच्यासाठी वैयक्तिक अभ्यासक्रम कसा तयार करता येईल इथपर्यंतचं शिक्षण आपल्या शिक्षकांना त्याच्यामध्ये द्यायला लागतं. मग या विशेष गरजा असलेली मुलं म्हणजे नेमकी कोण? काय वाटतं आपल्याला? तर सर्वसामान्य मुलांपेक्षा मी मगाशी म्हणलं तसं वेगळी क्षमता असलेली आणि गरजा असलेली मुलं ही विशेष मुलं म्हणून ओळखली जातात. यांची वाढ किंवा त्यांचा विकास हा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा होत असतो. म्हणजे कसं की आता अगदी आपण लहान मुलाचं उदाहरण जर डोळ्यापुढे घेतलं तर साधारण आपलं महिन्याचं मूल जे असतं ते मान छानपैकी धरायला लागतं. त्याच्या पुढचे त्याचे जे वाढीचे टप्पे आहेत ते विशिष्ट वेळामध्ये, विशिष्ट वयामध्ये मग ते मूल आपलं पुढे सरकायला लागतं. त्याच्या तोंडून काही ना काहीतरी उच्चार यायला लागतात. ते बाबा, दादा असे उच्चार हळूहळू करायला लागतं. त्याचं हळूहळू रांगणं सुरू होतं, चालणं सुरू होतं. हे सगळे जे आहेत ना, याला आपण विकासाचे टप्पे म्हणतो. पण हे टप्पे या आपल्या विशेष गरजा असलेल्या मुलांच्यासाठी थोडेसे उशिराने होतात आणि त्याच्यामुळे त्याचा ॲटोमॅटिकली त्यांच्या विकासावरती परिणाम होतो. अगदी साधी गोष्ट घेऊया म्हणजे एखादं मूल ज्या वेळेला आपण म्हणतो की ते पुढे सरकतं आहे. काय करतं हे आपलं मूल सरकायला लागलं की? त्याला आसपासच्या वातावरणात दिसणाऱ्या अनेक गोष्टींचं आकर्षण असतं आणि मग प्रत्येक गोष्ट उचल आणि ती तोंडात घाल याच्याप्रमाणे तो प्रत्येक गोष्ट आपल्या पंचेंद्रियाच्या साहाय्याने शिकायला, त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करतो. पण जी विशेष मुलं आहेत त्यांना जर शारीरिकदृष्ट्या काही ती मागं पडत असतील तर तिथं त्यांची ज्याला ग्रॉस मोटर स्किल्स म्हणतो आपण, त्या स्किल्समध्ये ही मुलं मागं पडायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांना सरकण्याची क्रिया करतानासुद्धा किंवा साधी एखादी गोष्ट, छोटं बाळ खुळखुळा धरतं ना अगदी गच्च हातात, पण ही मुलं तो खुळखुळासुद्धा तितक्या घट्टपणाने धरत नाहीत. तर इतक्या लहान वयापासून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला दाखवून देत असतात की या मुलाची गरज एखाद वेळेला वेगळी असेल बरं का, त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे बरं का. पण होतं कसं आपलं की आपल्याला सगळेजण असं म्हणतात की नाही माझा नातू असाच उशिरा चालायला लागला, थोडासा उशीर होतो, चालतो तो उशीर. पण मग इथे विचार येतो की उशिराने जर चालत असेल, प्रत्येक माइलस्टोन जर त्याचे हळूहळू उशीर दर्शवत असतील तर हे उशीर आहे, हा नुसताच विलंब आहे, काही खऱ्या अर्थाने समस्या आहे. जर विलंब असेल किंवा उशीर होत असेल तर त्या क्षेत्रातलं त्याला थोडंसं प्रशिक्षण दिल्यानंतर त्या मुलाने ती गोष्ट साध्य करणं हे गरजेचं असतं. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर गेल्यानंतरही जर ते मूल ती कृती करत नसेल तर मात्र तिथं त्याची समस्या आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. मग जर ही समस्या असेल तर मग त्या समस्येवरती मात करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, ही सगळी उपाययोजना आपल्याला विशेष शिक्षणाच्याद्वारे आपल्या मुलांसाठी करता येते. मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारची मुलं येतात? बघा आपण सर्वसामान्यतः जर पाहिलं तर आपल्या बौद्धिक गरजांवरती आधारित किंवा शारीरिकदृष्ट्यांवरती आधारित आणि सामाजिकदृष्ट्या अशा 3 प्रकारांमध्ये आपण ही विशेष गरजांची मुलं जी असतात ती ओळखू शकतो. आता बौद्धिकदृष्ट्या जेव्हा मी म्हणते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक 3-4 प्रकारची मुलं येतात. म्हणजे बघा असं होतं काही वेळेला की वर्गामध्ये, सर्वसामान्य वर्गामध्ये एखादा मुलगा असा असतो की त्याच्या शिक्षिका सांगतात हा ना सगळ्या गोष्टी इतक्या पटापट करून टाकतो आणि मग बाकीच्या मुलांना त्याच्यामुळे खूप त्रास होतो. तो काम हातावेगळं करतो आणि मग टिवल्या बोल्या करायला लागतो, दुसऱ्यांच्या खोड्या काढायला लागतो. इथे आपल्याला अलर्ट आहे. ह्याचा अर्थ या मुलाच्या सगळ्या कृती
जर त्याच्या बौद्धिक क्षमता जास्त चांगल्या असतील तर तो बाकीच्या मुलांपेक्षा जास्त पटकन त्या गोष्टी साध्य करतो आहे. आणि मग उरलेल्या वेळात त्याच्या बुद्धीला खाद्य न मिळाल्यामुळे त्याच्या या खोड्या काढण्याच्याकडे वृत्ती व्हायला लागते आणि मग तो खोडसाळ मुलगा म्हणून प्रसिद्ध होतो. पण जर वेळीच हे लक्षात आलं आणि त्या मुलाचं जर टेस्टिंग केलं आणि त्याची अति जास्त असलेली बुद्धिमत्ता जर लक्षात आली तर शिक्षक त्याच्या बुद्धिमत्तेला वेगळ्या तऱ्हेने खाद्यपाणी देऊन त्याची बुद्धिमत्ता जास्त चांगली विकसित होऊ शकते. दुसरा मुलगा येतो याच्यापैकी तो सर्जनशील प्रकारचा. जर एखाद्यामध्ये लहान मुलांच्यामध्ये सुद्धा सर्जनशीलता खूप असते हो, पण मग ती सर्जनशीलता वेळीच ओळखून जर आपण त्याला वेगवेगळे खाद्य परत त्याला देत गेलो तर त्या मुलाला वेगळ्या गरजा असलेल्या शाळेत घालायची गरज नसते. त्याच्यापुढे येतो अध्ययनक्षमता. आता अध्ययनक्षमतेची जी मुलं आहेत ना, या मुलांच्या बाबतीमध्ये आपण सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या सारखीच किंवा मगाशी मी म्हटलं तसं त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता ही या मुलांकडे असते. पण एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये म्हणजे वाचनाच्या, लेखनाच्या किंवा गणिताच्या किंवा अवकाशीय पद्धतीच्या म्हणजे अवकाशाची त्यांना अंदाज येण्याच्या बाबतीमध्ये किंवा सूक्ष्म कारक कौशल्य, ग्रॉस मोटर स्किल्स याच्या बाबतीमध्ये या मुलांमध्ये थोडंसं आपल्याला कमतरता दिसते. किंवा आपण ज्या मुलांच्या बाबतीत पहिल्यांदा ऐकलं होतं की ही मुलगी ना बोलते सगळं, उत्तरं सगळी येतात पण लिहित नाही बरं का. मग या मुलीचा जर लेखनांक तपासला तर एखाद वेळेला त्या मुलीचा लेखनांक हा कमी असू शकतो. म्हणजे मग तिला अध्ययनक्षमता आहे असं म्हणता येतं. फिजिकली जर पाहायला गेलं शारीरिकदृष्ट्या ती मुलगी व्यवस्थित दिसते. त्यांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक अपंगत्व नसतं. अध्ययनक्षमता ही नेहमी छुपी अध्ययनक्षमता, छुपी अपंगत्व आहे असं म्हणलं जातं. म्हणून याच्या पुढचा वर्ग येतो तो मतिमंदत्वाचा. मतिमंदत्व याचा अर्थच सर्वसामान्य मुलं ज्या ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करत आहेत त्या त्या वयामध्ये ही मुलं त्या गोष्टी करत नाहीत. आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या डोळ्यापुढे मतिमंद जर म्हणलं तर लगेच आपल्याला एखादं अगदीच अंथरुणाला खिळलेलं, ज्याच्या तोंडातून लाळ गळती आहे किंवा ज्याचे हालचाली या आपल्याला थोड्याशा आक्षेपार्ह आहेत, सामाजिक संकेतात बसत नाही आहेत असं वाटतं. पण खरं सांगू का, मतिमंदत्वामध्ये सुद्धा ना एक 4 प्रकार आपल्याला करता येतात बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये सौम्य प्रकारचं मतिमंदत्व असेल ना तर ते मूल बऱ्याचदा शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित असतं. त्याच्याबरोबर त्याला शिक्षणातलं जर आपण म्हणतो की 5वी-6वीपर्यंतच्या पातळीचं शिक्षण ते मूल करू शकतं. त्याला बाकीची कौशल्य त्याला असतात, त्यामुळे तो गेम खेळू शकतात, खेळ खेळू शकतात, क्रिकेट खेळतात, स्विमिंग करू शकतात. एवढंच नाही तर पुढे जाऊन व्यावसायिक कौशल्यही मुलं शिकू शकतात आणि आपलं आपलं आयुष्य व्यवस्थितपणे घालवू शकतात. अर्थात थोडंसं कुटुंबाचा त्यांना पाठबळ लागतं. याच्यात नंतरची जी कॅटेगरी येते ती आहे मध्यम प्रकारच्या मतिमंदत्वाची. याच्यातली जी मुलं आहेत त्यांना बऱ्याच अंशी काही ना काहीतरी त्याच्याबरोबर एक दुसरं अपंगत्व असतं शारीरिकदृष्ट्या. म्हणजे कुठंतरी डोळ्यांमध्ये दोष असू शकतो, काही वेळेला हाताला त्यांच्या प्रॉब्लेम असू शकतो. असा जर प्रॉब्लेम असेल तर नॅचरली आणि यांत्रिक पद्धतीनं करण्याची कामं ही मुलं उत्तम करू शकतात. गणित किंवा स्वतःचं नाव लिहिता येणं एवढं शक्य आहे. 1 ते 10 अंकांपर्यंतचे त्यांना आकडे येऊ शकतात. तर ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी कायम कुणाच्या ना कुणाच्या तरी पाठिंब्याने काम करू शकतात. यांत्रिक पद्धतीची कौशल्य म्हणजे ही बॉक्स उचलून दुसरीकडे ठेवायची आहे बुवा, तर हे ती मुलं करू शकतात. पण ह्यांची आपण मग विशेष गरजा असतात. याच्यानंतरची मुलं येतात ती तीव्र मतिमंदत्वाची मुलं येतील. तीव्र मतिमंदत्वाची मुलं जी आहेत त्यांना आयुष्यभर कुणाचं ना कुणाचं तरी पाठबळाची गरज आहे. त्यांनी स्वतःच्या पुरत्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याला आम्ही सेल्फ हेल्प स्किल्स म्हणतो म्हणजे स्वमदत कौशल्य, ती ज्या मुलांना त्यांना शिकवणं ही त्यांची गरज असते. आणि अतितीव्र मतिमंदत्वाची जी मुलं असतात त्या मुलांना मात्र आपल्याला सांभाळावं लागतं आयुष्यभर.
अशा प्रकारची ही जी मुलं आहेत ही सगळी त्याच्यामध्ये येतील. याच्यानंतरची जी मुलांची कॅटेगरी आपण करू शकतो ती आहेत शारीरिकदृष्ट्या ज्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे अशी मुलं. मग याच्यामध्ये आपण बघतो की अंध, ज्यांना दृष्टीहीन आपण म्हणू शकतो, किंवा कर्णबधिर मुलं, किंवा अस्थिव्यंगाची मुलं, किंवा बहुविकलांगत्व ज्यांना आहे अशा प्रकारची मुलं. ही सगळी जर मुलं आपण पाहिली तर यांना शारीरिकदृष्ट्या काही ना काहीतरी एखादा अवयव त्यांचा कमी काम करणारा आहे, किंवा काहीच काम त्या अवयव करत नाही आहे. जसं दृष्टीहीनांच्या बाबतीमध्ये आपण लो व्हिजनची मुलांपासून पूर्णपणे अंधत्वापर्यंतची अशा त्यांच्या परत वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. किंवा ज्या कर्णबधिर मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण असेच की काही प्रमाणात ऐकायला येतं आहे, काही एक टिपिकल फ्रिक्वेन्सी त्यांना ऐकायला येते आणि ते अजिबात ऐकायला येत नाही, इथपर्यंतचा हा परत मोठा परीघ असतो त्यांचा. अस्थिव्यंगाच्या मुलांच्या हालचालींवरतीच मर्यादा असते, पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांची बुद्धी मात्र तुमच्या माझ्यासारखीच काम करणारी असते. त्यामुळं त्यांना त्यांच्या पंचेंद्रियांपैकी कोणतं इंद्रिय बाधित आहे हे बघून त्यांना जर आपण वेगळ्या प्रकारांनी शिकवलं तर ही मुलं तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य आयुष्य जगू शकणारी असतात. अनेक आपण बघतोय आता की युनिव्हर्सिटीमधले सुद्धा लेक्चरर्स काही जण आहेत जे पूर्ण अंध असलेले आहेत, पण त्यांची PhD पर्यंतची शिक्षणं त्यांची पूर्ण झालेली आहेत. किंवा कर्णबधिर असलेली आमची एक मैत्रीण आहे, ती उत्तम बाकी सगळ्या गोष्टी करू शकते. अस्थिव्यंगांच्या मुलाच्या बाबतीतही आपल्याला असंच म्हणता येतं. बहुविकलांगत्व हे जे अपंगत्व आहे ना त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की कुठला ना कुठला तरी एखाद्या म्हणजे 2 हात किंवा 2 पाय याच्यापैकी कुठल्या तरी एकाला, किंवा कुठल्या तरी 2ला, किंवा कुठलं तरी 3चं कॉम्बिनेशन, किंवा काही वेळेला 4चं कॉम्बिनेशन, असं बाबतीमध्ये त्या मुलांच्या अपंगत्व असतं. आणि हे बऱ्याचदा सेंट्रल नर्वस सिस्टीमशी जोडलेलं असतं आणि त्यामुळं तिथे जर सिग्नल्स नीट जात नसतील तर त्याच्यामुळे त्यांना येणारं शारीरिक जी मर्यादा आहे ती तिथे असते. बुद्धीच्या बाबतीमध्ये यांच्यातली मुलंसुद्धा अतिशय चांगली बुद्धीची पण असू शकतात, किंवा त्यांच्या कुठला भाग मेंदूमधला डॅमेज झालेला आहे याच्यावरती बऱ्याचदा त्यांचं बुद्ध्यांक किंवा त्यांचं शिक्षणाची गती ही अवलंबून असते. आता याच्या पुढची आम्ही रोजच्या आपल्या पाहण्यात असलेली काही मुलं आहेत बरं का, की ज्यांना शिक्षणाची विशेष गरज असते किंवा ज्यांना विशेष शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मग ही मुलं कोणती? तर या मुलांच्यामध्ये आपल्याला बालगुन्हेगारी करणारी मुलं जी आपल्याला दिसतात, किंवा सिग्नल्सना आजकाल आपल्याला ज्या पद्धतीनं मुलं दिसतात की काही ना काहीतरी छोटी मोठी कामं करत असतात आणि ज्यांना कधीही शिक्षणाची संधी मिळत नाही, किंवा अशा प्रकारची मुलं की जी ऊसतोडणी कामगारांची मुलं आहेत, किंवा वेश्यावस्तींमधली मुलं आहेत ज्यांना शिक्षणाच्या संधीच उपलब्ध नाही आहेत. मग या मुलांनी काय करायचं? तर त्यांचं बुद्धी तुमच्या माझ्यासारखी उत्तम असते, पण असं असताना शिक्षणाची केवळ संधी नाही मिळाली म्हणून ती मुलं मागं पडतात. मग या सगळ्या मोठ्या कॅटेगरीज ज्या आहेत वेगवेगळ्या, या सगळ्यांना जे शिक्षण दिलं जातं ते विशेष शिक्षण असं आपण मोठ्या परीघ या सगळ्या याचा मोठी छत्री आहे असं आपण म्हणूया. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आपल्याला विशेष शिक्षणाची आहेत? तर मुळामध्ये मूल जेव्हा तुमच्याकडे येतं त्यावेळेला त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याच्या नेमक्या गरजा काय आहेत, मग त्याचं आपल्याला चाचणी करायला लागते, जी सायकोलॉजिकल टेस्टिंग्ज असतात त्यांची ती, आणि त्याच्या जोडीमध्ये काही वेळेला बुद्ध्यांक पण त्यांचा काढला जातो. बुद्ध्यांक काढला जातो म्हणजे काय? तर त्याचं शारीरिक वय आणि त्या शारीरिक वयातनं असलेल्या सगळ्या गोष्टींच्या अपेक्षा या सर्वसामान्य स्पेक्ट्रमवरती जुळणाऱ्या ज्या आहेत त्याच्यापेक्षा तो किती मागं आहे किंवा किती पुढं आहे हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि मग त्या मुलाच्या प्रत्यक्षात दिसणाऱ्या गरजेनुसार त्या मुलासाठी वेगळ्या पद्धतीचा शिक्षणक्रम हा तिथे आपल्याला तयार करावा लागतो. म्हणजे बघा की जर अतिशय बुद्धिमान मुलं असेल
तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला सातत्याने खाद्य मिळायला पाहिजे. त्या मुलाला वेगवेगळ्या गोष्टी कोणकोणत्या त्याला करता येणार आहेत त्या त्याला बघता यायलाच पाहिजेत. तेवढी संधी त्याच्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे. मग सर्वसामान्य शाळांमध्ये एक शिक्षक जेव्हा शिकवत असतो 60-70 मुलांना, त्यावेळेला त्याला अतिउत्तम बुद्धिमत्ता असलेल्या मुलाला तितकं लक्ष देणं जर जमत नसेल तर त्या मुलाच्यासाठी त्याच्याकडे ॲक्टिव्हिटीज जर तयार असतील की येस या मुलाला हे झालं ना, हे येतं ना, मग त्याला पुढचं द्या, मग त्याला आणखीन पुढचं द्या, त्याला एखादी गोष्ट स्वतःची स्वतः लिहू द्या, असं करून त्याचं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तो पुढे जाऊ शकतो याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागतो. मग तसा त्याच्या अभ्यासक्रमामध्ये, त्याच्या वैयक्तिक अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. पण हेच जर ते मूल मतिमंद कॅटेगरीमधलं असेल तर मतिमंद कॅटेगरीमधले सुद्धा ज्या 4 कॅटेगरीज मी मगाशी सांगितल्या त्याच्यापैकी कोणत्या गटामध्ये हे मूल बसतं आहे हे आधी बघायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की दिसताना शारीरिकदृष्ट्या मूल 12-13 वर्षाचं आहे, पण त्या मुलाला साधी बटण लावण्याची क्रिया जी आहे ती करता येत नाही आहे. बटण लावताना काय होतं जर आपण बारकाईनं पाहिलं तर काजं बटण असेल किंवा हुक लूप असेल तर या दोन्हीला एकत्र घेऊन हुक त्या लूपमध्ये अडकवणं किंवा बटण त्या काज्यामधनं बाहेर काढणं, याच्यासाठी लागतो तो हस्तनेत्र समन्वय. तुम्ही आणि मी अतिशय सहजपणाने ही गोष्ट करू शकतो, पण या मुलाला हस्तनेत्र समन्वय कसा करायचा हे खूपदा शिकवल्यानंतरसुद्धा स्वतः कपडे घातल्यावर ते कसं लावायला हवं आहे हे लक्षात येत नाही. मग याच्यासाठी आपण अट्टहास करायचा का? येस, एका त्याच्या वयाच्या सर्टन टप्प्यापर्यंत आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं असतं. काही मुलं याच्यातनं स्वतः शिकून बटण लावणं, पॅन्टची चेन ओढणं, झीप लावता येणं किंवा मागे हात करून स्वतःच्या वेण्या घालता येणं हे करू शकतात. पण जी मुलं करू शकत नाही आहेत त्यांच्यासाठी काय? मग त्यांना आपल्याला वेगळं पद्धतीनं शिकवावं लागतं. मग ते आधी समोर मांडा, मग ते काजं बटणाची मॉन्टेसरी मेथड जी आहे की काजं आणि बटण लावायचं आहे त्या पद्धतीनं घेऊन त्यांना शिकवा. अशा पद्धतीनं त्यांचा प्रत्येकाचा आपल्याला सिलॅबस बनवायला लागतो. मग तो सिलॅबस बनवताना नॅचरली शैक्षणिक भागापेक्षा त्याला जीवनव्यवहाराला उपयोगी गणित काय असणार आहे? आमच्याकडचं मी एक उदाहरण देते. आम्ही काय करतो, आता आमच्याकडची 18 वर्ष पूर्ण झालेली काही मुलं आहेत, पण त्या मुलांना 250 हे टेम्परेचर काही कळत नाही, 250 वाचता येत नाही. मग त्या मुलाला 1 ते 9 आकडे येतात. मग आम्ही त्याला काय म्हणतो की ओव्हनमध्ये बघ, ओव्हनवरती जे येतात ना टेम्परेचरचे आकडे कोणकोणते आले आहेत वाच. मग 250 असं जर त्यांनी म्हटलं येस हे 250 आहे तापमान, मग ह्याच्यावरती तुझं केक किंवा बिस्किट तिथे होणार आहेत, हे त्याला आम्हाला या पद्धतीनं सांगावं लागतं. मग हे झालं मतिमंद. आता तीव्र मुलं जी आहेत तीव्र मतिमंदत्वाची, त्यांच्यासाठी पण आपल्याला सेल्फ हेल्प स्किलवरती जास्तीत जास्त भर द्यायला लागतो. ही त्यांची विशेष गरज आहे. कारण त्या मुलांनी वयाच्या 15व्या वर्षीसुद्धा जर मुलाला दात घासता येत नसतील किंवा टॉयलेट ट्रेनिंग नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांना ट्रेनिंग कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे हे आपल्याला त्यांना शिकवायला लागतं. अंध, मूकबधीर, कर्णबधीर ही जी मुलं आहेत या मुलांच्या बाबतीमध्ये एवढा गांभीर्याने प्रश्न येत नाही. वयाच्या एका लहान जेव्हा मुलं असतात, जेव्हा त्यांना समाजामध्ये मिसळायला शिकवणं, सोशल स्किल्सला त्यांच्या प्रयत्न करणं, या मुलांमध्ये जास्त करून आत्मविश्वासाचा अभाव असतो. बऱ्याचदा असं दिसतं की पटकन मिसळत नाहीत कारण त्यांना कुठंतरी न्यूनगंड वाटत असतो. मग या गोष्टीवरती त्यांना मात करायला शिकवणं हे तिथे गरजेचं ठरतं आणि मग ती सर्वसामान्य मुलांच्या बरोबर शाळांमध्ये शिकू शकतात. पुण्यामध्ये काय किंवा आता भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा मुलांसाठी आपल्याला वेगळा ट्युटर तिथे बोलावला जातो शाळांमधनं आणि त्यांना तिथे मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं मग काही जणं ब्रेलच्यासाठी प्रयत्न करतात आणि अंध मुलांना ऐकण्याचा प्रॉब्लेम नाही आहे ना, त्यामुळे ते ऐकून ह्या सगळ्या गोष्टी ते शिकू शकतात, त्यांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तरं मांडू शकतात आणि त्यांची आपण जी काही सो कॉल्ड समाजामध्ये त्यांनी रुळणं किंवा त्यांना त्यांच्या व्यवसायाला काहीतरी उपयोगी पडेल असं शिक्षण मिळणं हे सहज शक्य होतं. सेरेब्रल पाल्सीच्या मुलांच्या बाबतीत किंवा बहुविकलांगतेच्या मुलांच्या बाबतीत होतं असं की डिसॅबिलिटी त्यांची कोणत्या प्रकारची आहे
किती अवयवांना, चारही अवयवांना जर त्यांच्या काही परिणाम झाला असेल तर मात्र त्यांना व्हीलचेअरशिवाय पर्याय नसतो आणि त्याच्या जोडीत व्हीलचेअरवरती उचलून कोण ठेवणार? चालता येत नाही आहे किंवा हातांनी काम नाही करता येत आहे. मग अशा मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतं. विशेष गरजा असलेल्या शाळा जिथं आहेत, विशेष शिक्षण देणाऱ्या शाळा ज्या आहेत, तिथे आम्ही वेगळ्या पद्धतीनं याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक उदाहरण सांगते हां. आमच्याकडे एक मुलगी होती, लहान असताना आली होती. तर त्या मुलीच्या बाबतीमध्ये एका तिच्या विशिष्ट वयाच्या टप्प्यानंतर आल्यानंतर म्हणजे तिच्या बाबतीत तर असं होतं की पूर्ण देह तिचा म्हणजे चेहरा, मान आणि कमरेपर्यंतचा भाग सगळा इकडे वळू शकायचा एका कोणत्या तरी बाजूला आणि बाकी पाय आणि हे सरळ असायचं. म्हणजे ती पूर्ण मूवमेंट तिची अशी किंवा अशी. बोलायचा प्रयत्न करायचा आहे, ती बोलती आहे माणसाशी इकडच्या, पण तिचा चेहरा वळलेला असायचा इकडे आणि तिच्या पायांना किंवा हातांना दोन्ही हात दोन्ही पाय हे तिचे तितके काय म्हणूया आपण सबल नव्हते आणि ज्यामुळं ती काम नव्हती करू शकत. पण आणि तिच्या स्पीचची पण क्लॅरिटी नव्हती. पण तिला ट्रेनिंग देऊन एकदा काम करत असताना असं लक्षात आलं की या मुलीच्या उजव्या पायामध्ये चांगली शक्ती आहे. त्या शक्तीचा वापर करून आम्ही तिच्या फुटरेस्टला जोडून तिथे आम्ही आपला कीबोर्ड ठेवला आणि त्या कीबोर्डवरती तिला पायाने ABCDच्या तिला हे दाखवून त्या ती प्रेस करायला लागली. कालांतराने त्या मुलीला टायपिंग कॉम्प्युटरवरती हे करणं आणि आता ती मुलगी तिच्या पायाच्या सहाय्यानं काम करत आम्हाला तिच्या छोट्या मोबाईलवरनं आम्हाला ती मेसेजेस पाठवते. त्या मुलीचं मला खरंच कौतुक वाटतं की तिच्या आजोबांनी पण खूप विशेष कष्ट तिच्यासाठी घेतले होते, शाळेनी कष्ट घेतले. ती मुलगी SSC झाली. ती आता NIOS ची 12वी तिनं कंप्लीट केली आणि ती मुलगी आता रेकी शिकली आहे आणि रेकी शिकून ती इतरांना मार्गदर्शन करते किंवा स्वतःच्या समस्यांवरती मात करण्यासाठी मदत करते. सो इथपर्यंतची प्रगती आपल्या मुलांमध्ये होऊ शकते. काही मुलं जी आहेत ना विशेष गरजा असलेली त्यांना वेगवेगळ्या काही जणांचं स्पीच खूप चांगलं असतं. म्हणजे जरी त्यांच्या दोन्ही हात दोन्ही पायांवरती परिणाम झालेला असला तरी स्पीच उत्तम असल्यामुळे लँग्वेज डेव्हलपमेंट त्यांची खूप उत्तम होऊ शकते. मग या मुलांच्यासाठी आम्हाला त्यांची गरज ओळखून त्यांना शिकवताना भाषेवरती त्यांच्या भर द्यायला लागतो. तर ही मी उदाहरणं तुम्हाला सांगते काही की जी विशेष गरजा त्यांच्या आहेत त्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष शाळा ज्या आहेत तिथे हे विशेष शिक्षण दिलं जातं आणि त्या पद्धतीनं त्या मुलांना समाजामध्ये रुळण्याच्यासाठी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. आता याच्यासाठी जे टीचरचं ट्रेनिंग पाहिजे म्हणजे शिक्षक प्रशिक्षण हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. तर विशेष गरजा जिथं जिथं आहेत किंवा विशेष शिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपापल्या शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी अव्याहतपणे प्रयत्न चालू असतो. कारण कुठलीही केस जी आहे तिला मागच्या केससाठी वापरलेली गोष्टच उपयोगी पडेल असे नाही आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये आम्हाला विचार करून त्या मुलाशी संबंधित कोणती आपण पद्धत वापरायला पाहिजे, काय केलं म्हणजे या मुलाला नेमकेपणाने समजेल किंवा किती वेळेला आपल्याला या गोष्टी शिकवाव्या लागणार आहेत, या सगळ्याचा अंदाज हा प्रत्येक शिक्षकाला हा त्याची कसोटी पाहणारा असतो. आणि त्यामुळे वर्गात जरी दिसताना आपल्याला 10च मुलं आहेत ना वर्गात, मग काय प्रॉब्लेम आहे, पण 10 मुलं आणि 10 परी त्यांच्या प्रत्येकाच्या 10 परीच्या त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आणि त्याच्यावरती काम करणं याच्यासाठी शिक्षकांचं तिथं प्रशिक्षण असणं हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळे विशेष प्रशिक्षण घेणारे शिक्षकच या मुलांच्याबरोबर आपल्याला काम करताना दिसतात. मुलांच्या वाढीमध्ये अगदी महत्त्वाचा भाग असलेला एक घटक म्हणजे पालक. म्हणजे या मुलांच्या बाबतीमध्ये पालक, शिक्षक, शाळा आणि ते मूल असा चौकोन कायम काम करत असतो. आणि यांच्या जोडीमध्ये जे स्पेशल एज्युकेटर आहेत ते किंवा सायकॉलॉजिस्ट किंवा त्यांचे फिजिओथेरपिस्ट किंवा त्यांचे स्पीच थेरपिस्ट असं सगळं युनिट हे एकेका मुलावरती काम करतं. पालकांच्या बाबतीत होतं काय की बऱ्याचदा आपल्याला असं मूल आहे हे बऱ्याचदा मान्य होत नसतं किंवा त्याचा स्वीकार होत नसतो. मग पालकांच्या बरोबर पण या विशेष शिक्षण देणाऱ्या संस्था काम करतात. त्याच्यामध्ये पालकांना मुळात ॲक्सेप्टन्स का असायला पाहिजे ह्याची वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांचं ट्रेनिंग करून घरी तुम्ही एखादी गोष्ट कशी शिकवू शकाल, किती पेशन्सनी तुम्हाला काम करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामधून
त्यांना शिकवत असतो. तर हे सगळ्या या ज्या काही गरजा आहेत मुलांच्या, या गरजा पूर्ण करणारं शिक्षण म्हणजे विशेष शिक्षण असं आपल्याला म्हणता येईल. मग आता विशेष शिक्षणाने होतं काय साध्य? नक्की हा विचार मनात आला असेल ना, कारण बऱ्याचदा असं असतं, म्हणजे आमचाच एक अनुभव मी सांगते तुम्हाला, की आम्ही आमच्या मुलांना घेऊन पहिल्यांदा ट्रेकला गेलो. कारण मुलांना शिवाजीची गोष्ट सांगायची, मग त्याला किल्ला म्हणजे काय हे माहिती नको का असायला. नुसते मातीचे किल्ले, दिवाळीला बांधलेले मातीचे किल्ले आणि प्रत्यक्षात दिसणारा सिंहगड, केवढा जमीन आसमानाचा फरक आहे ना. त्यामुळे आम्ही त्या मुलांना जेव्हा गडावरती चढायला नेलं, आम्हाला सगळ्या मुलांना घेऊन, म्हणजे आम्ही येणारे जाणारी जी मंडळी होती ती आमच्याकडे अशा दृष्टीने बघत होती की काय गरज आहे का तुम्हाला या मुलांना तिकडे घेऊन जायची. पण वरती गेल्यानंतर जसं जसं आम्ही ती गोष्ट सगळी तानाजीची रंगवून सांगितली मुलांना, कुठे काय झालं, त्याचं कुठून तो चढून आला असेल, काय झालं असेल, मग घोरपड म्हणजे नेमकं काय, मग गड चढायचा म्हणजे काय करायचं, मग तेव्हा पाऊलवाट होती का नव्हती, आता आपण बसनी वरती जाऊ शकतो आहे पण खालपासून चढत जाणं म्हणजे काय, हा सगळा जेव्हा अनुभव मुलांनी घेतला त्यावेळेला त्यांच्या लक्षात तो इतिहास इतका पक्का बसला की त्याच्यासाठी मग वेगळी गरज काही आम्हाला लागली नाही. समुद्रमंथन म्हणजे काय हे जेव्हा वर्गामध्ये आम्ही त्यांना शिकवत होतो त्यावेळेला मग समुद्र पाहिलेलाच नाही आहे मुलांनी. मग आम्ही त्यांना घेऊन दापोलीला गेलो. मग दापोलीचा समुद्र पाहिल्यानंतर तिथे मात्र आम्ही जाताना व्हीलचेअरची मुलं पण घेऊन गेलो होतो बरोबर. मग याच्यासाठी सगळ्या शाळेची टीम त्याच्यासाठी कार्यरत होती आणि मुक्कामी ट्रीप होती. पालकांना जे मिळत नाही अजिबात की या मुलांना कायम घेऊन हिंडायला लागतं, तर पालकांनाही त्यावेळेला एक मोकळीक मिळाली आणि मुलं तिथे कशी राहतात, आईवडिलांच्या विना राहू शकतात का. आमच्या त्या ट्रीपच्या मागे फक्त समुद्र दाखवणं हा उद्देश नव्हता, तर त्या ट्रीपमध्ये मुलं आपापलं आवरतात किती. जेव्हा आम्हाला पालक सांगतात की मुलं घड्या करतात, त्यावेळेला आम्हाला तिथे कळलं प्रत्यक्ष की किती मुलं घड्या करतात, किती मुलं आपापली बॅग भरून शकतात, किती मुलं इतरांना मदत करतात, किती मुलं नेमकी टॉयलेट ट्रेनिंग आहे का त्यांना पाणी तरी घालायला लागतं आहे. ह्या सगळ्या बारकाव्याच्या गोष्टी आम्हाला त्या ट्रीपमुळे लक्षात आल्या. त्यांची विशेष गरज जी तिथली दिसली त्याच्यामुळेही आम्हाला की कुठल्या मुलाला त्याच्या प्लॅनिंगमध्ये अभ्यासक्रमाच्या या गोष्टी ॲड करायला लागणार आहेत हे कळलं. आणि त्याचा परिणाम नॅचरली आम्ही परत आल्यानंतर पालकांशी बोलण्यामध्ये किंवा त्या मुलांच्यासाठी काय काय आपल्याला सिलेबसमध्ये घालायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं ना, आपलं सिलॅबस वगैरे शब्द वापरले की आपल्याला वाटतं की ते ट्रॅडिशनल सगळ्या गोष्टी चौकटीतल्या, पण या मुलांच्यासाठी चौकटी बाहेरच्या खूपदा गोष्टी आपल्याला करायला लागतात. आणि ते म्हणजेच खऱ्या अर्थाने शिकणं ना, कारण एकदा जर ते मूल स्वतंत्ररित्या जगायला शिकलं तर त्याचं आयुष्य त्याच्यातनं चांगल्या रीतीनं जाणं आणि कुटुंबियांनाही त्याच्यातनं सुख मिळणं हे होऊ शकतं. तर ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा विशेष शिक्षणामुळे साध्य होतात. याच्याचबरोबर एक जो दृष्टिकोन असतो समाजाचा बघण्याचा, त्या दृष्टिकोनामध्ये हळूहळू बदल होतो आणि या मुलांनाही संधी मिळणं, इतर मुलांच्या बरोबरीनं त्यांच्यामधल्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतांना अनुसरून त्यांना संधी मिळणं हे अतिशय गरजेचं असतं. ती संधी या विशेष शिक्षणामुळे त्यांना उपलब्ध होते. त्याच्याबरोबर सामाजिक आंतरक्रिया कशा करायला पाहिजेत, समाजामध्ये मिसळताना आपल्याला काय काय एटिकेट्स पाळायला लागतात. नाहीतर एरवी आमची मुलं बिनधास्त, काही त्यांच्या मनात नसतं, वाटेल त्या गोष्टी आमच्याशी बोलतात, पण तेच पाहुणे आल्यानंतर ती मुलं वेगळ्या पद्धतीनं वागायचं असतं आपल्याला. हे रीतीभाती पण आपल्याला त्यांना शिकवाव्या लागतात. याच्यात जोडीमध्ये भावनिक स्तरावरती त्यांना नेमकं काय काय जाणवतं आहे. आपल्याला कल्पनासुद्धा नसते की मुलांना इतक्या बारीक बारीक गोष्टी जाणवत असतात. म्हणजे आमचा हा कायमचा अनुभव आहे की आपल्या चेहऱ्यावरचा एवढासा फेरफारसुद्धा आमच्या या मुलांना अगदी लगेच लक्षात येतो. मग हे जर आहे त्यांच्याकडे, ज्याला आपण आजकालच्या काळातलं महत्त्वाचं स्किल म्हणतो, भावनिक कौशल्य तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही जास्त चांगले यशस्वी होऊ शकता. तर या सगळ्या मुलांच्यामध्ये ना भावनिक कौशल्य खूप चांगली असतात खरं तर, पण ती आपल्याला ओळखता जर आली तर या मुलांना आपण त्याही दृष्टीनं जिथं कमी पडत आहेत ती मुलं तिथून त्यांना पुढे आपण घेऊन जाऊ शकतो. याच्यासाठी या विशेष शिक्षणाची गरज असते आणि त्याच्यातनं त्यांना स्वतंत्रपणे जगणं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनाही सहभाग घेता येणं. तर मेट्रो आल्यानंतर मेट्रोची ट्रीप घडवली मुलांना तर त्यांना केवढा आनंद झाला. म्हणजे तो जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा की येस आमच्यासाठी पण हे आहे
आम्हालाही बागेमध्ये जाता येतं आहे, आम्हालाही वेगवेगळ्या ठिकाणी जाता येतात आणि हे मुलांना मिळणारं एक प्रकारची काय म्हणूया शाबासकी आहे आमच्या, की बागेत गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी हे आमच्याकडे मुद्दाम नमूद केलं की अरे आम्हाला वाटलं होतं की तुमची ट्रिप येणार म्हणजे खूप त्रास होणार आम्हाला, पण तुमची मुलं किती शिस्तीनं वागत आहेत. अजिबात कचरा त्यांनी टाकला नाही आहे, सगळ्यांनी कचरा उचलून टोपलीत टाकला आहे. पण हे त्यांचं शाळेची ट्रिप म्हणलं की नाही तर आम्हाला फार त्रास होतो मॅडम. हे जे आहे म्हणजे याच्यातनं मला असं वाटतं की या मुलांना आपल्याला आकार देण्यापेक्षा सुद्धा त्यांना शिकता यायला प्रवृत्त करणं आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना शिकवता येणं हे विशेष शिक्षणाच्यामध्ये आपण साध्य करू शकतो. आणि त्याच्यामुळे विशेष शिक्षणाची गरज जी आहे ना ती त्याच्यासाठी आहे. या मुलांचा विकास होणं, त्यांना समान संधी मिळणं, त्यांचे जे हक्क आहेत माणूस म्हणून ते त्यांना पूर्णतः मिळवायला आपण प्रयत्नशील जर राहिलो तर ह्याच्यातनंच आर्थिक स्वावलंबन पण त्या मुलांचं काही प्रमाणात का होईना हे त्यांना नक्की मिळू शकतं आणि म्हणून विशेष शिक्षण मला महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद.